नव्यानं सुरू होणाऱ्या महापालिका कार्यालयाकडे जातो. तिथे आधीच मोठ्या प्रमाणावर अवैध गाळे थाटण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. या रस्त्यावर अत्यंत मोक्याच्या जागेवर बेकायदेशीर कॅफे, पानटपऱ्या आणि अनधिकृत सर्व्हिस सेंटर्स उभारली जात आहेत. यामुळे भविष्यात नवीन महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झालीय. पालिका अधिकाऱ्यांचा कडक इशारा, गाऱ्यांना परवानगी नाही. या वाढत्या अतिक्रमणाबाबत कोकण संध्या प्रतिनिधीनं थेट पनवेल महापालिकेच्या संबंधित अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की या भागात सुरू असलेल्या कोणत्याही गाऱ्याला किंवा व्यावसायिक शेडला महापालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. हे संपूर्ण बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर, अवैध आहे. अधिकाऱ्यांनी पुढे आश्वासन दिले की या बेकायदेशीर गाळ्यांची पाहणी करून त्यांच्यावर लवकरच धडक-तोडक कारवाई करण्यात येईल आणि हा रस्ता पूर्णपणे अतिक्रमण मुक्त केला जाईल. यापूर्वी सिमरन मोटर्स परिसरात झाली होती मोठी कारवाई. उल्लेखनीय म्हणजे पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड अंतर्गत अतिक्रमण विभागानं नुकतीच जून 2026 मध्ये सिमरन मोटर्स समोरील अनधिकृत फर्निचरच्या दुकानांवर जेसीबीच्या साह्यानं मोठी तोडक कारवाई केली होती. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार झालेल्या या धडक कारवाईत लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले होते. असे असतानाही अवघ्या काही दिवसातच याच परिसरात पुन्हा एकदा नवीन गाळे उभारण्याचे धाडस अनधिकृत व्यावसायिक करत असल्यानं नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांची आणि स्थानिक प्रशासनाची मागणी नवीन महापालिका कार्यालय ही शहराची नवी ओळख ठरणार आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या शासकीय वास्तूच्या समोरच जर अवैध व्यवसाय, टपऱ्या आणि सर्व्हिस सेंटर सुरू झाले तर परिसराचे विद्रुपीकरण होईल. त्यामुळे प्रशासनानं आता गाळे पूर्ण तयार होण्याची वाट न पाहता तातडीनं बुलडोझर फिरवून ही बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त करावीत, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागलीय. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.